Hello students, today we'll continue the next part of organic chemistry, some basic principles and techniques. Today we are going to start the new topic of this chapter, yes, that is isomerism. Isomerism. बाळांनो आतापर्यंत आपण क्लासिफिकेशन स्टडी केलं, ठीक आहे. त्याच्यानंतर नॉमेनक्लेचर स्टडी केलं. येस, हा न्यू टॉपिक असणार आहे परत आता ह्या चॅप्टर मध्ये, ठीक आहे ना. दॅट इज आयसोमेरिझम, ठीक आहे. हियर आयसो मीन्स सेम अँड मर मीन्स ओके पार्ट्स. समजते का बघा. येस, आयसो मीन्स सेम, मर मीन्स पार्ट्स. ऍक्च्युअल डेफिनेशन बघा काय आहे आयसोमेरिझमची. येस, टू और मोर कंपाउंड्स, two or more compounds having same molecular formula but at least one different property at least one different property are called isomers, and the phenomenon is called isomerism. ठीक आहे, लक्षात येते का बघा बाळांनो डेफिनेशन. येस, काय म्हणलेलं आहे, टू और मोर कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. येस, मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे, सेम आहे. म्हणजे काय, येस, त्याच्यामध्ये कार्बन असतील, हायड्रोजन असतील, ऑक्सिजन असतील किंवा अदर एलिमेंट्स असतील, ते जर दोन कंपाउंड्स मध्ये सेम असतील, ठीक आहे ना. येस, तर काय मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम झाला दोन्हीचं. समजते ना. येस, फॉर्म्युला बट ॲटलिस्ट वन डिफरंट प्रॉपर्टी. त्या दोन कंपाऊंड्स मध्ये एक जरी डिफरंट प्रॉपर्टी असेल बाळांनो, ओके, तर त्या कंपाऊंड्सला काय म्हणायचं, आयसोमर्स म्हणायचं. समजते ना. ठीक आहे. आणि त्या फिनॉमिनॉनला काय म्हणायचं, आयसोमरिझम म्हणायचं. लक्षात येते. येस, मग आयसोमरिझम का स्टडी करायचं. येस, जरी मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असला बाळांनो, ओके, तर बऱ्याच कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज डिफरंट असतात. ह्या डिफरंट प्रॉपर्टीज का हे स्टडी करण्यासाठी येस न्यू टॉपिक स्टडी करायचा, दॅट इज आयसोमरिझम. त्याच्यामध्ये बाळांनो ॲटलिस्ट वन प्रॉपर्टी काय असली पाहिजे, डिफरंट असली पाहिजे. इट मे बी फिजिकल, इट मे बी केमिकल. लक्षात येते. येस, अशा कंपाऊंड्सला काय म्हणायचं, आयसोमर्स म्हणायचं. ठीक आहे. आणि काय फिनॉमिनाला काय म्हणायचं, आयसोमरिझम म्हणायचं. समजते. फॉर एक्झाम्पल, सपोज C2H6O हा काय आहे, एक मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे बाळांनो, मॉलिक्युलर फॉर्म्युला. ह्याच्यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि काय ऑक्सिजन आहे. आता हा कंपाऊंड जो आहे बाळांनो, ओके, विथ दिस मॉलिक्युलर फॉर्म्युला येस एक्झिस्ट इन टू फॉर्म्स. ठीक आहे ना. येस, इट एक्झिस्ट इन टू फॉर्म्स. वन इज CH3CH2OH. दिस इज अल्कोहोल. ठीक आहे. कुठला अल्कोहोल आहे तो, इथाइल अल्कोहोल आहे बाळांनो. ठीक आहे. अँड सेकंड वन इज CH3OCH3. दिस इज इथर. करेक्ट. ह्या दोन्ही कंपाऊंडसाठी बाळांनो मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, सेम आहे. ठीक आहे. आता त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये डिफरन्सिएशन करूया आपण. ठीक आहे. येस, प्रॉपर्टीज. ठीक आहे. दोन्हीचा मोलिक्युलर मास कसा आहे, सेम आहे. मोलार मास म्हणतो आपण त्याला. येस, दोन्हीचा मोलार मास सेम आहे बाळांनो. ओके, पण प्रॉपर्टीज कशा आहेत, डिफरंट आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी बघूया. येस, इट एक्झिस्ट इन विच अल्कोहोल. ठीक आहे ना. येस, इथं अल्कोहोल घ्या. कुठला आहे, C2H5OH. C2H5OH. आणि दुसरा काय आहे बाळांनो, इथर. दॅट इज CH3OCH3. इथर. ठीक आहे. दिस अल्कोहोल एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट. Alcohol exists in liquid state and this ether exists in gaseous state. This is
गॅस ॲट रूम टेम्परेचर. बघा दोन्हीच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहेत. मोलिक्युलर फॉर्म्युला जरी सेम असला येस तरी प्रॉपर्टीज डिफरंट आहेत. समजते का? येस. सेकंड बघा बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट ऑफ इथाइल अल्कोहोल इज 76 डिग्री सेल्सियस. 76 डिग्री सेल्सियस अँड whatever ether is 17 डिग्री सेल्सियस. बघा बॉइलिंग पॉइंट मध्ये सुद्धा डिफरन्स आहे. लक्षात आलं? येस. नेक्स्ट आहे रिॲक्शन विथ इफ विल ऍड सोडियम इन इट. ठीक आहे ना? येस सोडियम ऍड केलं बाळांनो त्याच्यामध्ये. इट गिव्स H2 गॅस. करेक्ट. ह्या अल्कोहोल मध्ये काय ऍड केलेलं आहे? सोडियम ऍड केलेलं आहे. इट गिव्स H2 गॅस. ठीक आहे. आणि जर का तुम्ही इथर मध्ये बाळांनो Na ऍड केला, सोडियम ऍड केला, येस नो रिॲक्शन. दॅट इज नो रिॲक्शन विथ इथर. म्हणजे प्रॉपर्टी डिफरंट आहे. येस. इफ इट इज ट्रीटेड विथ ओके HI. ठीक आहे. HI सोबत ट्रीट केलं बाळांनो त्याला. ठीक आहे. येस इट गिव्स C2H5I म्हणजेच काय इथाइल आयोडाइड. अँड इफ इट इज रिॲक्टेड और ट्रीट विथ एस कशासोबत ट्रीट करायचं आहे? HI सोबत. परत HI हे प्लस म्हणजे काय त्याच्यामध्ये ऍड करायचं. इट गिव्स CH3I. ठीक आहे. काय मिळतो तिथं? मिथाइल आयोडाइड. सांगायचं काय मला इथं एस की ह्या दोन कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज कशा आहेत? डिफरंट आहेत. ठीक आहे. म्हणून हे दोन एकमेकाचे काय झाले बाळांनो? आयसोमर्स झाले. समजलं? मग डेफिनेशन समजली का? बघा S2 or more compounds having same molecular formula but at least one different property are called isomers. समजलं? येस. ह्याच्यामध्ये तर भरपूर डिफरंट प्रॉपर्टीज आहेत. करेक्ट. म्हणून हे इथाइल अल्कोहोल अँड इथर दॅट इज डायमिथाइल इथर. नॉमेनक्लेचर पाहिलंय आता आपण. ठीक आहे ना? तुम्हाला नॉमेनक्लेचर आलं पाहिजे बाळांनो आता. ठीक आहे. येस. डायमिथाइल इथर अँड इथाइल अल्कोहोल आर येस आयसोमर्स ऑफ इच अदर. कारण त्या दोन्हीचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? सेम. हा महत्वाचं काय इथं? येस त्या दोन कंपाऊंडचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय असला पाहिजे? सेम असला पाहिजे. अशा कंपाऊंड्सला काय म्हणायचं? येस आयसोमर्स म्हणायचं. आणि त्या फिनॉमिनाला काय म्हणायचं बाळांनो? येस आयसोमरिझम म्हणायचं. अंडरस्टूड? ठीक आहे. पुढे बघूया आता क्लासिफिकेशन ऑफ आयसोमरिझम. क्लासिफिकेशन ऑफ आयसोमरिझम. हे पाठ करायची गरज नाही तुम्हाला. हे एक्झाम्पल साठी दिलं होतं. लक्षात येते ना? अल्कोहोल्स आणि इथरच्या प्रॉपर्टीज मध्ये काय डिफरन्सिएशन केलं आपण? ओके ते अंडरस्टँडिंग साठी तुमच्या. ठीक आहे. पाठ करायची गरज नाही. ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑफ आयसोमरिझम. ठीक आहे. आयसोमरिझम इज क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. ठीक आहे. असा एक चार्ट ड्रॉ करायचा बाळांनो तुम्हाला सुद्धा. फर्स्ट इज स्ट्रक्चरल आयसोमरिझम. and second is stereoisomerism. ठीक है. Stereoisomerism, structural isomerism, stereoisomerism. This structural isomerism is again classified into yes 5 types. In that first is chain isomerism. Chain isomerism. Second is position isomerism. Third आहे बाळांनो एस फंक्शनल आयसोमरिझम. किंवा त्यालाच म्हणा फंक्शनल ग्रुप आयसोमरिझम. फंक्शनल ग्रुप आयसोमरिझम. फंक्शनल आयसोमरिझम और फंक्शनल ग्रुप आयसोमरिझम दोन्ही एकच आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बाळांनो मेटामरिझम अँड लास्ट वन टार्टोमरिझम.
टायटोमरिझम. ठीक आहे, प्रत्येकचा मिनिंग जो आहे तो डिफरंट आहे बाळांनो. ओके, इन डिटेल स्टडी करूया आपण. स्टेरिओआयसोमरिझम इज अगेन क्लासिफाईड इनटू टू टाइप्स. येस, फर्स्ट इज configurational isomerism and second one is conformational isomerism. ठीक है, configurational isomerism and second one is conformational isomerism. Configurational isomerism is again classified into two types. Yes, that is geometrical isomerism, and second one is optical isomerism. ऑप्टिकल आयसोमरिझम. लक्षात येते का बघा क्लासिफिकेशन. येस, शॉर्ट मध्ये दिलेले बाळांनो तुम्हाला क्लासिफिकेशन. आयसोमरिझम इज क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. येस, फर्स्ट इज स्ट्रक्चरल आयसोमरिझम अँड सेकंड वन इज स्टेरिओ आयसोमरिझम. ठीक आहे, स्ट्रक्चरल आयसोमरिझम अगेन क्लासिफाइड इनटू 5 टाइप्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे चेन आयसोमरिझम, सेकंड आहे पोझिशन आयसोमरिझम, थर्ड आहे फंक्शनल आयसोमरिझम और फंक्शनल ग्रुप आयसोमरिझम. येस, नेक्स्ट आहे मेटामरिझम. येस, अँड लास्ट वन इज टायटोमरिझम. ठीक आहे, स्टेरिओ आयसोमरिझम is again classified into two types. Yes, that is configurational isomerism and second is conformational isomerism. Configurational isomerism is again classified into two types, that is geometrical isomerism and optical isomerism. ठीक आहे, हे geometrical आणि opticalचे परत टाइप्स आहेत ते पुढे स्टडी करूया आपण. ठीक आहे, येस, दिस मच क्लासिफिकेशन यू शुड नो. समजते ना. असा एक चार्ट ड्रॉ करून ठेवा बाळांनो. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा आणि हे ड्रॉ करा. ठीक आहे, येस, पुढे जाऊया आता आपण. फर्स्ट हेडिंग द्या आता. येस, दॅट इज अ स्ट्रक्चरल आयसोमरिझम. ठीक है ना. हेडिंग द्या बाळांनो आता. येस, दॅट इज स्ट्रक्चरल आयसोमरिझम. फर्स्ट, स्ट्रक्चरल आयसोमरिझम. खूप केअरफुली स्टडी करायचं आहे बाळांनो. ठीक आहे, क्वेश्चन असतात ह्याच्यावरती. ठीक आहे, येस. फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन. स्ट्रक्चरल आयसोमरिझमची डेफिनेशन. ठीक आहे ना. एस, टू or more compounds having two or more compounds having same molecular formula but different structures are called structural isomers and the phenomenon. आता हे प्रत्येक वेळेस लिहित बसायची गरज नाही बाळांनो. अँड द फिनॉमिनॉन वगैरे आपल्याला नोन काय पाहिजे, फक्त सेम मोलिक्युलर फॉर्म्युला. येस, हा वर्ड बघा, सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चर्स. एवढं स्टेटमेंट आपल्याला नोन असलं पाहिजे. ठीक आहे, बाकीचं ॲडिशनल स्टेटमेंट्स आहेत बघ. लक्षात येते. येस, ही डेफिनेशन आहे. द फिनॉमिनॉन येस इज कॉल्ड और इज नोन ॲज येस काय म्हणाल, स्ट्रक्चरल आयसोमरिझम. स्ट्रक्चरल आयसोमरिझम.
फिनॉमिनॉन म्हणजे काय, प्रॉपर्टी आहे. अशा प्रॉपर्टीला काय म्हणायचं आहे, येस आयसोमरिझम म्हणायचं. विच, स्ट्रक्चरल आयसोमरिझम. आयसोमर्सला आयसोमरिझम मध्ये कन्वर्ट केलं तर ती एक प्रॉपर्टी झाली बाळांनो. आणि आयसोमर्स काय झाले, कंपाऊंड्स झाले. ठीक आहे ना. येस, टू ऑर मोर कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मोलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर्स आर कॉल्ड स्ट्रक्चरल आयसोमर्स अँड द फिनॉमिनॉन इज कॉल्ड एस स्ट्रक्चरल आयसोमरिझम. ठीक आहे. येस, आता या स्ट्रक्चरल आयसोमरिझम मध्ये बाळांनो फर्स्ट आहे येस दॅट इज चेन आयसोमर. चेन आयसोमरिझम. चेन आयसोमरिझम इन शॉर्ट म्हणू शकताय CI. चेन आयसोमरिझम्सलाच इन शॉर्ट काय CI म्हणूया आपण. ठीक आहे. येस, टू कंपाऊंड्स having same molecular formula but different size of parent chain or side chain. Parent chain, this is very important. Parent chain or side chain, two compounds having same molecular formula, yes, but different size of parent chain or side chain are called ठीक आहे, काय म्हणाल, चेन आयसोमर्स. चेन आयसोमर्स and the phenomenon is known as yes chain isomerism. yes तुम्ही कॅरी करा. and yes the phenomenon is known as chain isomerism. लिहाल का ते आता. yes लिहा. and the phenomenon is called chain isomerism. चेन आयसोमरिझम. लक्षात येते हे. येस, डेफिनेशन समजून घ्या बाळांनो अगोदर. येस, IMP काय आहे इथं, सेम मोलिक्युलर फॉर्म्युला, करेक्ट, बट डिफरंट साइज ऑफ पॅरेंट चेन और साइड चेन आर कॉल्ड एज एस chain isomers. फॉर एक्झाम्पल, सपोज फर्स्ट कंपाऊंड आहे अल्केन साठी बघूया आपण. CH4 आहे, C2H6 आहे आणि C3H8. हे तिन्ही कंपाऊंड जे आहेत बाळांनो, ओके, डू नॉट शो आयसोमरिझम. डू नॉट शो आयसोमरिझम. हे नोट करा. CH4, C2H6 and CH3. It means methane, ethane and propane do not show isomerism. Correct? Next compound बघूया. Yes. आता ब्युटेन जर घेतला आपण, ब्युटेनचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय आहे बाळांनो? yes C4H10. दिस इज मोलिक्युलर फॉर्म्युला. करेक्ट. आता ब्युटेन दोन वेने रिप्रेझेंट करता येतो बाळांनो आपल्याला. ठीक आहे. एक तर बघा आता कसं रिप्रेझेंट करायचं बघा. हे दोन स्ट्रक्चर्स ट्रायल आणि एरर बेसिसवरती आहे, तिथं कुठला फॉर्म्युला वगैरे नाहीये. ठीक आहे. तुम्हाला हे टेक्निक्सनच इमॅजिनरी लेवलनं काय करता आलं पाहिजे, अरेंज करता आलं पाहिजे. ठीक आहे ना. येस, 4 कार्बन्स आहेत ना बाळांनो. एक वेळेस काय करा, स्ट्रेट चेन मध्ये लिहा. येस, दीज आर 4 कार्बन्स. ठीक आहे. आणि एक वेळेस काय करा, त्याची ब्रँचिंग करा बाळांनो. ठीक आहे. येस, दोनच वेनं लिहू शकतो. आता तिसरा वे कुठं आहे का, नाही. समजलं हे. येस, आता हायड्रोजनना याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करू शकताय. येस, एक दोन स्ट्रक्चर्स दाखवतो मी. ओके, परत तुम्हाला ओके ते ड्रॉ करता आले पाहिजेत. ठीक आहे. CH3 इथं काय असेल, CH2 CH2 CH3. इथं बाळांनो येस CH3 CH CH3 CH3.
This is called as N-butane and this one is called as a isobutane. Yes, they are चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. आता हे कसं, ते दोन एकमेकाचे चेन आयसोमर्स कसे आहेत, ठीक आहे. डेफिनेशन कडे या. येस, दोन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे बाळांनो, सेम आहे, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये पॅरेंट चेन बघा, ह्या दोन कंपाऊंड्स मध्ये पॅरेंट चेन काय आहे. येस, ही तर स्ट्रेट चेन आहे, इट मीन्स इट इज अ पॅरेंट चेन इटसेल्फ, ठीक आहे. येस, आता इथं मात्र तुम्हाला काय दिसेल, एक ब्रँचिंग दिसेल बाळांनो. येस, दिस इज द पॅरेंट चेन आणि ही काय आहे बाळांनो, एक साइड चेन आहे किंवा तिथं ब्रँचिंग आहे. समजलं ना. येस, मग इथं पॅरेंट चेन मध्ये किती कार्बन आहेत, 3च कार्बन आहेत. इथं पॅरेंट चेन मध्ये किती कार्बन आहेत बाळांनो, 4 कार्बन्स. झाली कडे डिफरंट पॅरेंट चेन. येस, मग बघा इथं सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. येस, बट डिफरंट साइज ऑफ पॅरेंट चेन. समजलं. साइड चेन कुठे घ्यायचं आहे आपल्याला, सायक्लिक कंपाऊंड मध्ये घ्यायचं आहे. येस, हे कुठे घ्यायचं आहे, सायक्लिक साठी, सायक्लिक कंपाऊंड साठी. साइड चेन आपण कुठे घेतो, सायक्लिक कंपाऊंड साठी घेतो. समजलं ना. इथं पॅरेंट चेन कन्सिडर करा आता ओपन चेन मध्ये. आलं लक्षात. इथं नंबर ऑफ कार्बन्स किती आहेत. येस, पॅरेंट चेन, ठीक आहे ना. येस, ह्या दोन्ही मध्ये बघा, नंबर ऑफ कार्बन्स, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इज इक्वल टू 4 आणि इथं नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इज इक्वल टू किती, 3. कशामध्ये, इन पॅरेंट चेन, इन पॅरेंट चेन. दोन्हीमध्ये डिफरन्स समजला तुम्हाला. दोन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. त्याच्यामुळे काय होतं बाळांनो, त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये चेंजेस होतात, ठीक आहे ना. जरी दोन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असला, ओके, तरी ते काय करतात, ॲटलिस्ट 1 डिफरंट प्रॉपर्टी दाखवतात. आता याच्यामध्ये रिॲक्टिव्हिटी जर पाहिलं तुम्ही, ओके, तर त्याच्यामध्ये डिफरंट प्रॉपर्टीज येतात. ते पुढे स्टडी करायचं आपल्याला. हे लक्षात आलं, ठीक आहे. आणखीन बघा नेक्स्ट एक्झाम्पल. पेंटेन. पेंटेन मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला काय बाळांनो, C5H12. दिस इज मॉलिक्युलर फॉर्म्युला, ठीक आहे. आता पेंटेन किती वेने लिहिता येतो बघा आपल्याला. येस, फर्स्ट अगोदर कार्बन घेऊया डायरेक्टली आपण. 1 2 3 4 5. 5 कार्बन आहेत ना, 5 कार्बन्स लिहिले स्ट्रेट चेन मध्ये. येस, दुसरा बघा, दुसरा वे काय आहे. येस, ब्रँचिंग करा. येस, कुठल्याही एका कार्बन वरती ब्रँचिंग घेऊन या, ठीक आहे. तिसरा वे काय असेल बाळांनो, थर्ड सी. आता ह्याच्या पुढे कुठं, ओके, तुम्ही अटॅच करू शकताय का बघा, नाही. 3च वे आहेत टू रिप्रेझेंट दिस एस पेंटेन. समजते का. येस, हा काय आहे, एन पेंटेन, हा काय आहे, आयसोपेंटेन आणि दिस वन इज अ निओपेंटेन. करेक्ट ना. येस, तुम्ही आता हायड्रोजन्स लिहू शकता ना. येस, व्हॅलन्स इफेक्ट सॅटिस्फाय करायचा. इथं 3 हायड्रोजन रिक्वायर्ड आहेत, 2 2 2 अँड 3. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आला पाहिजे, C5H12 आला पाहिजे. इथं किती रिक्वायर्ड आहेत, 3. येस, 1 3 2 3 3 3 3 सॉरी 3. परत बघा. येस, एन पेंटेन, आयसोपेंटेन, निओपेंटेन, हे तिन्ही एकमेकाचे काय आहेत बाळांनो, ओके. येस, चेन आयसोमर्स. म्हणजे किती आयसोमर्स झाले, 3 चेन आयसोमर्स, 3 चेन आयसोमर्स, ठीक आहे. आता ह्या चेन आयसोमर्स का म्हणायचं, आता ह्या दोन्हीमध्ये कम्पेअर करा बाळांनो, ठीक आहे. इथं लॉंगेस्ट चेन मध्ये, ओके, किती कार्बन्स आहेत, 5 कार्बन ॲटम्स. कशामध्ये, पॅरेंट चेन मध्ये. इथं चेक करा, दिस इज द पॅरेंट चेन. किती कार्बन ॲटम्स आहेत बाळांनो, 4 कार्बन ॲटम्स, 4 कार्बन ॲटम्स इन पॅरेंट चेन, ठीक आहे. इथं चेक करा किती कार्बन ॲटम्स आहेत पॅरेंट चेन मध्ये. येस, डेफिनेटली 3 कार्बन ॲटम्स, 3 कार्बन ॲटम्स इन पॅरेंट चेन, ठीक आहे. येस, पॅरेंट चेन मध्ये येस बाळांनो कार्बन ॲटम डिफरंट आहेत म्हणून काय, येस, दीज आर चेन आयसोमर्स ऑफ इच ऑदर.
समजलं? येस, डेफिनेशन बघा परत एकदा. येस, आणि असे एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत मॅक्सिमम. लक्षात येते हे? येस. तुम्ही ट्राय करा आता बाळांनो. हेक्झेन घ्या. हेक्झेन, इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C6H14. मॉलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे. किती वेनं लिहिता येतो बघा हेक्झेन आता. ठीक आहे. येस, फर्स्ट वे 6 कार्बन्स आपण स्ट्रेट चेन मध्ये अरेंज करूया. 1 2 3 4 5 6. हा एक वे झाला बाळांनो. ओके, दुसरा वे काय आहे बघा. येस, 1 2. येस, एक ब्रँचिंग मध्ये घेऊन या. ठीक आहे. 5 स्ट्रेट मध्ये ठेवलं, एक ब्रँचिंग मध्ये. ठीक आहे. आता 2 ब्रँचिंग मध्ये घेऊन या बाळांनो. हा एक ब्रँचिंग मध्ये घेऊन आला, हा दुसरा ब्रँचिंग मध्ये. ठीक आहे. आता इथं काय, पॅरेंट चेन मध्ये 4 कार्बन्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट बघा. असं लिहू शकतो का? डेफिनेटली. ठीक आहे. इथं पॅरेंट चेन मध्ये किती कार्बन्स आहेत बघा, 4 कार्बन्स आहेत. ठीक आहे. आणखीन बघा 1 2 3 4 5. येस, हा एक लिहू शकतो आपण. ठीक आहे ना? येस, बघा किती वेज आहेत, 1 2 3 4 5. 5 वेज ना आपण काय करू शकतो, C6H14 ला लिहू शकतो बाळांनो. हा बाळांनो काय आहे, एन हेक्झेन आहे. ठीक आहे. हा काय आहे, 2 मिथाइल पेंटेन आहे. हा काय आहे, 2 3 डायमिथाइल ओके येस ब्युटेन आहे. येस, हा काय आहे, 2 2 डायमिथाइल ब्युटेन. आणि हा काय आहे बाळांनो, येस 3 मिथाइल पेंटेन. असे टोटल किती, 5 आयसोमर्स येतात, विच चेन आयसोमर्स. आता ह्याच्या व्हॅलेन्सीज तुम्ही सॅटिस्फाय करायच्या. समजतंय? येस. आता बघा ह्याच्यामध्ये चेन आयसोमर्स किती आहेत. चेन आयसोमर्स कुठले कुठले कंपेअर करू शकताय. येस, ह्या दोन्हीमध्ये काय आहे बाळांनो, डेफिनेटली चेन डिफरन्स आहे. पॅरेंट चेन मध्ये किती कार्बन आहेत, इथं 6 कार्बन आहेत. येस, आणि इथे किती आहेत, 5 कार्बन्स आहेत. इथे किती आहेत बाळांनो, पॅरेंट चेन मध्ये येस 4 कार्बन आहेत. लक्षात येते ना? येस, इथं सुद्धा किती आहेत, 4च कार्बन आहेत, फक्त कार्बनची पोझिशन डिफरंट आहे. ठीक आहे ना? येस, पण ह्याच्यासोबत जर कम्पेअर केलं आपण, ठीक आहे, तर डेफिनेटली हा काय आहे, चेन आयसोमर आहे. ठीक आहे ना? ह्या दोन्हीला कम्पेअर करा. दिस इज चेन आयसोमर विथ दिस कंपाऊंड, दिस इज चेन आयसोमर विथ दिस कंपाऊंड. करेक्ट ना? दिस इज चेन आयसोमर विथ दिस कंपाऊंड. येस, दिस इज चेन आयसोमर विथ दिस कंपाऊंड. समजतंय? येस, इथे किती कार्बन आहेत, 5 कार्बन आहेत. हे दोन एकमेकाचे चेन आयसोमर्स होणार नाहीत. समजते ना? येस, हे दोन एकमेकाचे पोझिशन आयसोमर्स होतील. समजते ना? येस, चेन आयसोमर्स कोणासोबत कंपेअर करायचं, जिथं पॅरेंट चेन मध्ये डिफरन्स आहे बाळांनो. ओके येस, त्याच ओके येस कंपाऊंडला काय करायचं, तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. येस, मग टोटल पॉसिबिलिटी किती आहे, इथं 5 चेन आयसोमर्सची पॉसिबिलिटी आहे बाळांनो. अंडरस्टूड? ठीक आहे. आणखीन काय एक्झाम्पल्स बघूयात आपण. बाळांनो हा टेबल ऑब्झर्व करा आता. येस, ह्या कॉलम मध्ये कंपाऊंड्स दिलेले आहेत आणि ह्या कॉलम मध्ये काय चेन आयसोमर्स दिलेले आहेत फॉर दॅट पर्टिक्युलर कंपाऊंड. ठीक आहे ना? येस, हे सगळे अल्केन्स आहेत बाळांनो. ह्या अल्केन्सचे नंबर ऑफ चेन आयसोमर्स आहेत हे. ठीक आहे. हेप्टेनसाठी टोटल किती आहेत, 9 आयसोमर्स. आता हा टेबल लक्षातच ठेवावा लागेल, तुम्हाला पाठ करावा लागेल थोडक्यात. ठीक आहे ना? येस, का, कारण एवढे आयसोमर्स जर ड्रॉ करत बसले आपण ओके तर वेळ खूप जातो. ठीक आहे ना? इट इज टाइम कन्झ्युमिंग. लक्षात येते? येस, हेप्टेनसाठी 9 चेन आयसोमर्स, ऑक्टेनसाठी 18 चेन आयसोमर्स. ठीक आहे. नोनेनसाठी 35, डेकेनसाठी 75 आणि पेंटा डेकेनसाठी बाळांनो 4347 चेन आयसोमर्स आर देअर. ड्रॉ करू शकता एवढे आयसोमर्स? नाही ड्रॉ करू शकत. ठीक आहे. येस, एवढेच लक्षात ठेवायचे आयसोमर्स तुम्ही आता. ठीक आहे. मिथेन, इथेन, प्रोपेन आयसोमरिझम दाखवत नाहीत. ठीक आहे ना? येस, ब्युटेनसाठी पाहिलं आपण, पेंटेनसाठी पाहिलं, हेक्झेनसाठी पाहिलं. ठीक आहे. हेप्टेन टू ओके पेंटा डेक्केन पर्यंत ओके तुम्हाला आयसोमर्स दिलेले आहेत. ठीक आहे. येस, आणखीन काय एक्झाम्पल्स आहेत बाळांनो ओके ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप असेल, ठीक आहे, किंवा काय सायक्लिक कंपाऊंड्स असतील. ओके, अशा कंपाऊंडसाठी सुद्धा आपण काय करूया, आयसोमरिझम स्टडी करूया, विच चेन आयसोमरिझम.
बाळांनो हे कंपाऊंड्स ऑब्झर्व करा आता, ठीक आहे ना. येस, फर्स्ट तुम्ही सिक्वेन्स जो आहे तो मेंटेन करा. ठीक आहे, इथं मी 1 पासून परत स्टार्ट केलेला आहे. ठीक आहे, हा सायक्लोहेक्झेन आहे बाळांनो आणि दिस वन इज 1 मिथाइल सायक्लोपेंटेन. ठीक आहे. येस, डिफरन्स काय आहे, पॅरेंट चेन. ठीक आहे, इथं पॅरेंट चेन मध्ये बाळांनो कार्बन किती आहेत, 6 कार्बन्स आहेत. इथं पॅरेंट चेन मध्ये किती आहेत, 5 कार्बन्स आहेत. दोन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे, सेम आहे. ठीक आहे ना. येस, सायक्लिक कंपाऊंड साठी मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा इथं. ठीक आहे, इथं किती कार्बन आहेत बाळांनो, 6 कार्बन आहेत. हायड्रोजन किती असतात, डबल ऑफ दिस, C6H12. ठीक आहे, फॉर्म्युला काय येतो, CnH2n सायक्लिक कंपाऊंड साठी. समजलं, सायक्लो अल्केन्स म्हणतात त्याला. क्लिअर आहे. येस, बघा 6 5, दॅट्स वाय इट इज दिस पेअर इज अगेन चेन आयसोमर्स. हा चेक करा आता. ठीक आहे, हा काय सायक्लोहेक्सेन आहे आणि हा काय 1 2 3 ट्राय मिथाइल एस सायक्लोप्रोपेन. दोन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. येस, डिफरन्स कशामध्ये आहे, पॅरेंट चेन मध्ये. समजलं का. येस, पॅरेंट चेन मध्ये डिफरन्स आहे दोन्हीच्या. मी वर्ड्स काय यूज करतोय बघा. ठीक आहे, दोन्हीच्या काय आहे, पॅरेंट चेन मध्ये डिफरन्स आहे. ठीक आहे, आता हे दोन कंपाऊंड्स ऑब्झर्व करा. इथं रिंग मध्ये 6 कार्बन्स आहेत, इथं सुद्धा बाळांनो काय आहेत, 6 कार्बन्स आहेत. डिफरन्स कशामध्ये आहे, डिफरन्स इज इन साइड चेन. इथं काय आहे, इथाइल ग्रुप आहे आणि इथं काय आहेत बाळांनो, 2 मिथाइल ग्रुप्स आहेत एकाच कार्बन वरती. ठीक आहे. येस, देर इज अ डिफरन्स इन साइड चेन. डिफरन्स इन साइड चेन डेफिनेशन मध्ये लिहिले आपण. ठीक आहे, पॅरेंट चेन मध्ये किंवा साइड चेन मध्ये, साइड चेनच्या साईज मध्ये जर डिफरन्स असेल तर ते एकमेकाचे काय असतात, चेन आयसोमर्स. म्हणून हे काय झाले, एकमेकाचे चेन आयसोमर्स झाले. ठीक आहे. येस, आता ह्या कंपाऊंड मध्ये ऑब्झर्व करा बाळांनो. ठीक आहे, हिअर इट इज अ पॅरेंट चेन. करेक्ट. पॅरेंट चेन मध्ये कार्बन किती, 1 2 3 4 कार्बन्स आर देअर. ठीक आहे. नाउ हिअर दिस इज द पॅरेंट चेन. लक्षात येते का. येस, इथे डबल झालं का, 1 2 3 4 1 2 3. येस, एक एक्स्ट्रा झालं बाळांनो, इथं एकच कार्बन लिहा. ठीक आहे, आता ही काय बाळांनो, 1 2 3 पॅरेंट चेन आहे. येस, 1 2 3 पॅरेंट चेन मध्ये डिफरन्स आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला दोन्हीचा काय आहे, सेम आहे. ठीक आहे, इथं फक्त एक मिथाइल ग्रुप आहे. लक्षात येते का बघा. येस, दोन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल. येस, किती कार्बन आहेत, 1 2 3 4 कार्बन्स, C4. ठीक आहे. येस, त्याच्यानंतर हायड्रोजन्स 3 + 2 5 5 + 2 7 7 + 1 8 H8 O2. हा सुद्धा काय आला पाहिजे, सेम आला पाहिजे. समजलं. 3 + 3 6 6 + 1 7 7 + 1 8. आलं लक्षात हे. येस, म्हणजे हे एकमेकाचे काय झाले बाळांनो, चेन आयसोमर्स. का, कारण काय, दोन्हीच्या पॅरेंट चेन मध्ये किंवा साईज ऑफ पॅरेंट चेन मध्ये येस काय आहे, डिफरन्स आहे. ठीक आहे, हा कंपाऊंड ऑब्झर्व करा आता. येस, दिस इज द पॅरेंट चेन. करेक्ट. हाऊ मेनी कार्बन्स आर देअर, 1 2 3 4 5. इव्हन तुम्हाला याचं नॉमेनक्लेचर सुद्धा आलं पाहिजे बाळांनो. ठीक आहे ना. येस, 5 कार्बन्स आहेत पॅरेंट चेन मध्ये. येस, आणि इथं बाळांनो किती आहेत, 4 कार्बन्स आहेत. 1 2 3 4 कार्बन्स. पॅरेंट चेन मध्ये डिफरन्स आहे. दोन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, सेम आहे. दॅट्स वाय येस दीज टू आर चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. ठीक आहे, इथं सुद्धा बघा आता. 1 2 3 4 5. येस, दिस इज द पॅरेंट चेन. येस, हिअर दिस इज द पॅरेंट चेन. 1 2 3 4. इथं 5 कार्बन्स आहेत, इथं 4 कार्बन्स आहेत पॅरेंट चेन मध्ये. दॅट्स वाय दिस टू आर एस चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. लक्षात येते. फंक्शनल ग्रुप सेम पोझिशनला आहे. दिस इज अगेन इम्पॉर्टंट. येस, इथं सुद्धा फंक्शनल ग्रुप काय आहे बाळांनो, सेम पोझिशनला आहे. फंक्शनल ग्रुप जर असेल त्या कंपाऊंड मध्ये तर त्याची पोझिशन काय असली पाहिजे, दोन्हीमध्ये सेम असली पाहिजे. डिफरंट पोझिशन नको आहे. समजलं. इथं अल्काइन आहे, बरोबर आहे ना. C∧C आहे तिथं. ठीक आहे, आणि सेम पोझिशनला आहे, 1 2 1 2 पोझिशन. समजलं हे. येस, दोन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. ठीक आहे. हिअर दिस इज द पॅरेंट चेन.
Here this one is the parent chain. Correct. Numbering start from this carbon 1 2 3 4. Here also 1 2 3. दोन्ही OH सेम पोझिशनला आहेत, म्हणजे फंक्शनल ग्रुप सेम पोझिशनला आहे. येस, मग पॅरेंट चेन मध्ये डिफरन्स आहे का? आहे. इथं 4 कार्बन्स आहेत आणि इथं 3 कार्बन्स आहेत. दॅट्स वाय येस दीज टू आर चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. अंडरस्टूड? ठीक आहे. इथं चेक करा बाळांनो. दिस इज द पॅरेंट चेन इन्क्लुडिंग दिस कार्बन ऑल्सो 1 2 3 4. ठीक आहे. इथं चेक करा. दिस इज द पॅरेंट चेन 1 2 3. How many carbons are there in this parent chain? 3 carbons and here 4 carbons. करेक्ट. फंक्शनल ग्रुपची पोझिशन काय आहे? सेम आहे. फक्त काय केलं आपण? ब्रँचिंग केलं इथं बाळांनो. ठीक आहे ना? येस. दोन्हीचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय आला पाहिजे? सेम आला पाहिजे. सो दीज टू आर येस आयसोमर्स ऑफ इच अदर. विच? चेन आयसोमर्स. समजलं बाळांनो हे? येस. आपण स्ट्रक्चरल आयसोमरिझम मधला एक टाइप स्टडी केला बाळांनो. येस, दॅट इज चेन आयसोमरिझम. टुडे विल स्टॉप हिअर. ओके, ऑल द बेस्ट.